साहेब, आणखी एक असं होतं की आज राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीबाबत विधानसभा नियमात काही विशिष्ट तरतूद नाही आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं ते, कारण स्वतः उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की दावा करणार आहेत विरोधी पक्ष. नक्कीच आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक फार मोठी परंपरा आहे. सत्ता कोणाची असो, पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे. तुम्ही निवडून आलेला आहात. तुमचा विजय जरी संशयास्पद असला तरी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय, विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी चालू राहील. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना वेसण घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाही आहे. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. पण विरोधी पक्षनेतेपदाचा उमेदवार कोण असेल? उद्धव ठाकरेंनी आमदारांवर विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भातला निर्णय हा असा मीडियासमोर होत नाही. तो विधिमंडळ पक्ष घेतो आणि तो विधिमंडळ पक्ष या क्षणी विधानसभेत पोचलेला आहे.